श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय दही वाढले. द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपद भट्ट बाळापा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावेसी लज्जा वाटसे त्यासी तयात एके समयासी काय बोलती श्री समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु असे जाणे निरंतर ऐसे बोलत सद्गुरु बाळापा म्हणी समाजाला. सेवेकऱ्यांना माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव्या व्यर्थची. नाना प्रकार बोलणं खरी सर्वांचा पण परिबाळापावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीचे बाळापाते उठविले. तेपासून बाळापासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाईत शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतो तो जोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवेशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता अनदाता वर्तमान वर्तले. कोणे भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा. काही सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसा एकदा त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार बसे चोळाप्पा करणे जबाबदी धला. चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी खेजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोना उपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाच्या ऐकून कृती रागाला. राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाच्या घरी जो होता आजवरी तो काढून त्या सदोरी करावे. राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या मला. तयावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे दर्शनाला आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ती आणून न लागता क्षण 1 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटलेली न स्वस्त आता असावे. असा पाहून या द्रव्याशी आनंद झाला. तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करीता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दुष्ट तरी ताडणकळी बहुसाळ ते कोणी बाळापासी दुःख झाले. मानसी सोडून स्वामीचरणासी म्हणती जावे थोनी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे थोनी याकरिता दुसरे त्यांनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास त्याचे आसन दाखवावे. बाळापा येता त्या स्थानी आसन दाविले. सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञापना मिळेना. कोठे मांडावी असं विचार पडला. त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर असणे त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळी दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले. बाळापासी आनंद झाला. बाईसी गर्वभरीती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दैविती परिराणीची प्रीती बाईवरी बहुवती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या उसरी माधवराव बर्वेस कारभारी तयांसी हुकूम झाला. सतोरी बाईसी दुरी करे परिराणी सभिवनी तैसने केले. तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकूण उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमणी व्यवस्था केली सेंद्रुपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी. म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोलले त्यांसी द्रवेश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून. करविले श्रेणी उद्यापन हिशोब घेतला जपाचा. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थाते प्रिय झाले दृढ आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येतमक्ष हाती अन्य साधने व्यर्थेची उगीच करीती. तांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावेचे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जय अजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर म्हणती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सुमत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गुणः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाघना. जय जय जी अघशमना. जय जय जी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रातकर्मी आठवणी मग बैसावे असनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय 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 घर्ण परपरा केले सदा ब्रह्मानंदा इतिवर्य. जय 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 प्रणपुरुषा लोकपाला सर्वच्या अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंत्या जगदुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करून आले
भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. कर्ता आणि करविता तूच हैव्याने होता, दाता आणि देवविता तूच समर्था निचय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र, तुझ लागे अतिमध्ये अग्र कोटे नसे पाहता. असोन या निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेश. वेदांचा ही तर्कचा श्रेय शास्त्रांते ही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखे निचिती शिला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मदसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री आमीना आश्रय देज सदैव. पाप ताप आणि ते निसरव जाऊन निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दुस्तर हा भवसागर याचे पावय पलित्र तृणामधणी साचार प्राप्त हो मदला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होतो तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावी मद सुख साधन. अज्ञान तिमिर निरसून ज्ञानार करतोही प्रगटोपे. शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृद्धा विषयांचे नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जगोपंत. व्यवहारी वर्तता नपडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात प्राशिंत वनामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोष आणि तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चिती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथा समत सदा एकत भावी भक्त. चतुर्दशोध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इतिहाता पापताप दैन्यवर्ता. तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्ण अंतिदाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्या चित्ती सदा रण्यात अवस्थे एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसतिता येते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाची जातो. तो देखील श्री समर्थ दिगंबर येथे राज. कंठक्षया करून तेवर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण खाली तसे. अष्टभावे दाटोनी माता ठेवी. श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लय येती. वरदस्त ठेविती तत्काळ मस्तिक द्यायचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी. राहू लागला निश्चितीने स्वामी सन्निधान दे. मग बसप्पाची कांता 79 वार्ता. करीत असे या कांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडेले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाच्या चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत नसे झाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी. समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात. क्रूर शापदे ओरडती. परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी धरली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला. बसप्पा भानावर याला. अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित. तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो ते समुद्र तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी. जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे होतले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीते का सर्पावरी. गुंडाळून सर्पात्वरित गुंडावणी सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. नग बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतःकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत असत्वर. सुखे करावा संसार दारापत्रा पोषीचे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपयात त्यातरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सुमत. सदा भाविक परिसोत. पंचदोषोध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.